येस, शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप बी मधून निर्णायक मॅच आहे. टॉप 8 साठी कुठला संघ आता दाखल होईल. गुरुदत्त संघासमोर साई कृपा अर्नाला बॅटल आहे. पहिला बॉल कट केलाय चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. 6 धावांचा श्री गणेश होतोय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव धावपलकर. टॉस जिंकला होता साई कृपा या संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं गुरुदत्त मनलपाडा संघाला. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यामध्ये वेगवान फेकी सुद्धा झाली गेली होती, त्यामुळे सिंगल चाली गेले. पहिल्या 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावपलकावर. सुशांत आणि जतीन पाटील ही जोडी मैदानाच्या आत. ओ पाटील मागे चांगली बिल्डिंग. आता कुठे आहे? पायाला लागलाय. आमचे ऑफिशियल पंच सांगतायत पायावर चेंडू लागला गेलाय, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडू होते. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 2 धावा धावपलकावर. ओ इकडे काय? चांगली बिल्डिंग दीपक त्या ठिकाणी होते. आता आमचे 2 ऑफिशियल पंच चेक करणार आहेत. केकेरकर चेंडू कुठे होता? थडंपरा रेफर केलं गेलंय. येस, आमचे दोन्ही ऑफिशियल पंचांनी थडंपरा रेफर केले गेले. आता सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. केकेरकर चेंडू होता कुठे? पहा, वसई विरार अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दत्तगुरु क्रिकेट क्लब नवाबपूर आयोजित दत्तगुरु नवाबपूर प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत, जिकडे आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. ग्रुप ए मधून पहिला संघ टॉप 8 मध्ये जाणारा त्या संघाचं नाव होतं साईबा ए चा संघ. त्यानंतर दुसरा संघ ज्या संघाचं नाव होतं तेजस 11. ग्रुप बी मधून आपण ज्या वेळेला आलो त्यावेळेला पहिला संघ ज्या संघाचं नाव होतं एनसीसी निर्मल सम्राट. आणि आता 2 संघ समोरासमोर आहेत, जिकडे साई कृपा संघासमोर गुरुदत्त मनलपाडा. फाय इंटरेस्टिंग कॉल आहे. सर्व गोष्टी आता पाहिल्या जाणार आहे. टॉप 8 चा लॉट जो आजच इकडे टाकला जाणार आहे, आमच्या मुख्य मंचावर जोडवला जाणार आहे ग्रुप सी च्या सर्व मॅच नंतर. पहा, सर्व गोष्टी पाहिल्या जातात. आमचे ऑफिशियल पंच सुद्धा आले गेल्यात. चला, फेअर डिलिव्हरी. 1च धाव आली गेली. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावपलकावर. संदीप पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला पाठवले डिक्लेअर झोन मध्ये. पहा, निर्णायक मॅच आहे. गुरुदत्त मनलपाडा संघासमोर साई कृपा अर्नाला आणि इकडून जिंकणारा संघ डायरेक्टली टॉप 8 मधून दाखल होणार आहे. नेक्स्ट ग्रुप सी रिपोर्टिंग करायचे 4 संघ. ओ इकडे काय? पुढे येऊ खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय. नकेरकार डॉट बॉल आला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 धावा धावपलकर. या ऐकूया डीजे राहुलला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. लई दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादला हरवाईला. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नवीन गोलंदाज अनिकेत. दुसरा षटक मार्गाचा. पहिला बॉल. ओ कुठे लागलाय? थोडक्यात हुकलाय. अशा प्रकारचे फटके आता आठवावे लागणार आहेत. कदाचित बॅनरला टच झाला असता तर चौकार असता, परंतु थोडक्यात हुकला होता चेंडू, त्यामुळे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप नव्हता. पहिली चुकी झाली, त्यामुळे चेंडू निघून गेला. सी बार पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला पहा.
एका हातामधून अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता हार्दिकने, त्यामुळे बॅकअप सुद्धा नव्हता. लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलंय. नकेरकार वाईट चेंडू घोषित केला गेलाय. पहा धावसंख्या धावपल करते 10 धावा. ओ आता कुठे आहे? येस, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं. नकेरकार वाईट चेंडू घोषित केला. पहा थोडासा प्रेशर आहे, थोडासा दबाव आला गेला आणि त्या दबावामधून सुद्धा 1-1 असं धावपलक सुरू आहे. गरजेचं मनेलपाडा या संघाचं कट केलं गेलं, चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा सिंगलसाठी 1-2. 12 धावा धावपलकावर देत 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऑन साइडला पुन्हा हुकला गेलाय. पहा दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत, परंतु त्या प्रयत्नामधून कदाचित तो बॅनर टच नाही होत. ही सर्वात कमतीची गोष्ट राहिली गेली गुरुदत्त मनेलपाडा संघासाठी. 1-3 14 धावा धावपलकावरती आहेत. 13 धावा धावपलकावर लेग स्टंपच्या बाहेर. आता या अगोदर थोडासा मी ट्रम्पल झाला होता, परंतु ते कव्हर झालं गेलंय. एखादा वाईट नाही. येस 14 धावा धावपलकावरती आहेत. 2 खेळाडू चर्चा समोर करतायत. इकडे सुद्धा चर्चा झाली गेली. चर्चा महत्वाची. पहा थोडासा अनिकेत कुठेतरी चुकी करताना दिसतोय. चौकारानंतर विकेट आले गेले, अतिरिक्त धावा सुद्धा आले गेल्यात. दत्तगुरु व्हॉलंटियर्स कृपया करून 2 मिनिटं रस्त्यावर जा. खूप ट्रॅफिक झाली आहे. ज्या कोणाच्या बाईक ज्या आहेत सर्वांच्या बाईक खाली ग्राउंडवर घ्या प्लीज, सहकार्य करा. ओ मोठा फटका मारायचा प्रयत्न, पहिल्या विकेटचं बदन. येस सुशांत पाटीलला यावली मैदान सोडावं लागले. गॉन. किती आले भले भले पण कोणाला डरला नाही. मास्टर माइंड हाय, 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 मास्टर माइंड हाय. थँक्यू. ज्या कोणाच्या रस्त्यावर गाड्यात प्लीज कृपया करून काढा. थोडंसं खाली घ्या प्लीज. मैदानामध्ये पार्किंगसाठी जागा केली आहे मैदानाच्या बाजूला, तिकडे तुमच्या गाड्या पार्क करायच्या आहेत. पहा ब्रेक थ्रू आला, विकेट आलाय आणि 11 विकेटची गरज होती. रचित जो मैदानाच्या दिशेने दाखवले होते. पहा 2 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा धावपलकर. या ऐकूया डीजेला. भावा दम लागतो, लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादलला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादलला हरवायला. ओ पॉवर प्ले घेतला गेलाय. येस आता 38 सर्कल मध्ये कदाचित ते खेळाडू असणार आहे. आता इकडून खऱ्या अर्थानं या षटकामध्ये नयन जवळपास त्या धावफलक पर्यंत पोहोचण्याचा किमान प्रयत्न असणार. 28 की 30 या सर्व गोष्टी आता विचार करावा लागणार. पहा समोर एक ब्रेकथ्रू सुद्धा आला गेला होता. आता नवीन गोलंदाजी मार्कवर मिस्टर सौरभ. पहा सौरभला सुद्धा विसरून चालणार नाहीये. बरंच या नव्या हंगामामध्ये सौरभने या पॉवर प्ले शतकामध्ये गोलंदाजी करून दाखवले. आता सर्वांच्या नजरा सौरभवर आहेत. पहिला बॉल ऑन साइडला. ओ वॉट अ फील्ड. काय जबरदस्त एफर्ट आहे. आता थर्ड अंपायर रेफर केलंय. आता थर्ड अंपायरने डायरेक्टली आमच्या डीबी नेटवर्क कडे आले गेले. काय डिसिजन आहे कुठे या सर्व गोष्टी पाहिले जाणार आहेत. Thank you. Yes, finger gone up. OUT out. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो ज्या वेळेला बॅट चेंडू लावला गेला होता त्यावेळेला बॅट हवेत होती आणि हवेत असल्या कारणाने बाद व्हावं लागलंय रचितला. अजून एका विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन होते. पहा मी क्षमता आहे बोललो होतो, ताकद आहे सौरभकडे. सौरभला सुद्धा माहित आहे या षटकामध्ये काय करायचं, कशा प्रकारे प्लॅन करायचा आहे. या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. 1-6 16 धावा धावपल करते. 2 गडी बाद. पुन्हा एकदा सज्ज होतोय
हलक्या हातानं सन्मान दिला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा इनिंग ब्रेक मध्ये ग्रुप सी मधून पहिल्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही कॅप्टन रेडी राहा. 17 धाबा धावपलकावर. हलक्या हातानं पुन्हा तेज कट करण्याचा प्रयत्न. कट केला गेलाय सिंगलसाठी 1-8. 18 धाबा धावपलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. पहा पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याचा थोडासा प्रयत्न केला गेलाय सौरभ कडून. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. दीपक आलाय चेंडू खाली. तोपर्यंत चेंडू डेक्लर झोन मध्ये जातोय. 1-9. 19 धाबा धावपलकर. पहा तो प्रयत्न जो आणण्याचा केला गेला होता साई कृपा अर्नाळा संघाने तो कुठेतरी सक्सेस होताना दिसतोय सौरभला. फक्त 4 चेंडूमध्ये 3च धावा आल्या. 1 गडी बाद. सर्व जमेची बाजू आतापर्यंत राहिली गेली. 1-9. 19 धाबा धावपलकावरती आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी कुठे आहे? फेकी वेगाने केले. ओ फेकी थोडीशा विकेटच्या बाहेर केली होती. कदाचित ती फेकी यष्ट्यांवर असती, विकेटच्या आतमध्ये असती तर थोडंसं चित्र बघण्यासारखं झालं असतं. परंतु त्या प्रकारचं काय घडलं नाही. ऍक्शन रिप्ले पहा. आपण सर्व काही गोष्टी पाहतोय. जिकडे आमची डीप नेटवर्कची टीम या स्पर्धेसाठी जोडली गेली. लास्ट बॉल आफ्टर पॉवर प्ले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू अडवलाय आणि अडवता आलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपतोय. 20 धाबा धावपलकावर. या ऐकूया डीजे राहुलला. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांनो का ग तुम्ही रुसल्या ग बायांनो का ग तुम्ही रुसल्या. थँक्यू. पहा कॅमेरामॅन आमच्या मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात. मला वाटतं परी आहे. येस परी आणि प्रशांत. पण शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. दीपक नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल कट केलाय. पहा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल आली गेले. 21 रन. इकडून किमान किती? 28, 30, 25. निर्णायक मॅच. ओ लेग स्टंपच्या बाहेर. इकडून किमान 25, 28, 30, 31 धाबा या अगोदर डिफेंड झाल्यात या मैदानावर. समोर खेळण्याचा प्रयत्न. येस गॅप मधून पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सी मार्ग पार. चौकार. 4 धाबा. थँक्यू जे पहा कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर क्रिकेट स्ट्रोक. बॅटचा पेस ओपन केला आणि त्यामधून गॅप मधून चेंडू निघून गेला. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू अडवलाय. डॉट. या अगोदर चौकार आता आलाय डॉट. म्हणजे माझ्याकडे सुद्धा क्षमता आहे सर्व काही करून दाखवण्याची. लगेचच डॉट आल्याने 2 खेळाडू चर्चा करतायत समोर. 26 रन. 26 धाबा धावपलकावर. त्यात शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. जिकडे आता समोर सुद्धा चर्चा होणार. पहा चर्चा होणार कारण मॅच इंटरेस्टिंग आहे. इकडून जिंकणारा संघ डायरेक्ट टॉप 8 मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी ही लढाई 2 संघांची सुरू आहे. जिकडे एका बाजूला आहे साई कृपा अर्नाळा, समोर गुरुदत्त मनेलपाडा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाली गेले. आता कुठे दोन्ही गाड्या एकाच रुलावर. दोन्ही गाड्या एकाच रुलावर म्हणजे एकाला मैदान सोडावा लागणार. येस रोहन पाटील बाद. थँक्यू. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बरंच काही घडलं. या अगोदर रोहन ऑलरेडी पहिला पुढे गेला होता. मागे येण्याचा प्रयत्न केला होता परंतु जतीनला जसं काही पाहिला तसं रोहनने पुढे जाण्याचा पुन्हा प्रयत्न केला आणि अखेरकार रोहनला मात्र मैदान सोडावं लागलं होतं. आयुष नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. पहा आयुषला सुद्धा विसरून चालणार नाहीये. या खेळाडूचं सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये फिल्डरच्या रँकिंग मध्ये नाव आहे कारण त्यांनी त्या प्रकारचं क्षेत्ररक्षक करून दाखवलं गेलं. 27. लास्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फेकी झाली गेले. सिंगल आली गेले आणि अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. जिकडे 28 धाबा धावपलकावरती आहेत आणि 29 धावांचं टार्गेट जे सेट केलं गेलंय गुरुदत्त मनेलपाडा चेक केला जातोय स्टेपसाठी. चला आता थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. जिकडे आमच्या डीप नेटवर्कची टीम आहे पहा स्टेपसाठी ते रेफर केलं गेलंय.
नांदान माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार ना म्हणतान सोनियाचा हार ग. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार मंगल सोनियाचा हार ग. अरे हात में गजरा फूलों का हार, हे जय जयकार जय जयकार. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी नाचल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांदो का ग तुम्ही रुसल्या ग, बायांदो का ग तुम्ही रुसल्या. हे आहे अजून काय पाहिजे बायांना मान. मोटार मागतान बा फिरायला मोटार. ये मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार ना मागतान फिराला मोटार कार ग. मोटारीचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार मंगल फिराला मोटार कार ग. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला दोन्ही संघ, दोन्ही कॅप्टन या. दत्तगुरु नवापूर समोर साईबाबी. ग्रुप सी ला सुरुवात होणार आहे या मॅच नंतर, जिकडे पहिली मॅच जी आपल्या भेटीला येते. दत्तगुरु नवापूर समोर साईबा बी. दोन्ही कॅप्टन टॉस का मग आपल्या मुख्य मंचावर दाखल व्हा. ज्या कोणाच्या रस्त्यावर बाईक आहेत प्लीज काढा, प्लीज सहकार्य करा, कारण मोठी वाहनांना खूप त्रास होतोय येण्या जाण्यात. त्यामुळे ज्या कोणाच्या बाईक रस्त्यावर आहेत कृपया खाली लावा. खाली पार्किंग केली आहे मैदानाच्या बाजूला. चला आता 29 धाबांचा पाठलाग एक बचाव आहे. मनीष करत पहिले षटक घेऊन, पहिला बॉल कुठे लागलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटला लागला होता असं आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय आणि पहिल्याच चेंडूवर सिंगल आली गेली. चला दोन्ही कॅप्टन या, साईबा बी आणि दत्तगुरु नवापूर. अखेरकार घरच्या मैदानावर त्या आतुरता होती ते मॅचची, ती अखेरकार या मॅच नंतर आपल्या घरच्या मैदानावर मॅच आपल्या भेटीला येते. हा 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 2 धाबा धावफलकावर. आणि गरज पुन्हा एकदा पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता आणि त्याला फक्त पाठीमागे दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा या अगोदर 31 धाबा डिफेंड झाल्यात याच ग्रुपमधून. आता 29 धावांचा पाठलाग करतोय. आता 29 धावांचा पाठलाग करत असताना या धावांचा बचाव आहे की पाठलाग आहे हे कालवेल सांगणार आहे. समोर समोर हलक्या हाताने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. आयुष किती वेगाने आलाय पहा चेंडूवर आणि सिंगल आली गेली. पहा 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहित आणि हार्दिक ही जोडी आहे. हार्दिकच्या खांद्यावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलं गेलं. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता सिंगलसाठी. पहा सुरुवात चांगली आहे दोन्ही संघाची. आता 29 धावांचा पाठलाग करत असताना या प्रकारची सुरुवात करणं पहिल्या षटकेमध्ये गरजेचं आहे आणि तेच आता दोन्ही बॅटरने करून दाखवले. समोर तोच प्रयत्न आतापर्यंत मनीष गरजने केला गेलाय. हलक्या हातानं पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय सिंगलसाठी. पहा 29 धावांचा पाठलाग एक बचाव आहे, परंतु पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धाबा दाखल. या ऐकूया डीजे राहुलला आणि त्यानंतर बोलूया. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन या. साईबा बी कॅप्टन. चला जतीन आले असेल तर या, आपण आपल्या मुख्य मंचावर टॉस करणार आहोत. रोहन पाटील नवीन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. इक्वेशन आता आहे आमच्या मुख्य स्क्रीनवर. 18-23. पहिला बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलं चेंडूला सिंगलसाठी. पहा आता 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विकेट सुद्धा आलेले नाही. संयमाचे खेळ आतापर्यंत सुरू आहे. प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली गेली. त्यामधून समोर जमेची बाजू एकही चौकार आणि अतिरिक्त धावा आली नाहीये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ वैभव पाटील, काय जबरदस्त फिल्डिंग आहे ऑन साईडला.
जो पूर्णपणे पॅक केलं गेलंय. सुशांत पाटील, वैभव रचित टॅप केले चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा इकडून मोठा फटका मारायचा प्रयत्न करतात परंतु ते सुद्धा अडवत आहेत. माहित आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. ते आता तोच प्रयत्न आता करावा लागणार. 8 धाबा अप्पलकर, 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला गेलाय. 15-21 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. मोठा फटका आता कोण अडवणार. इतका वेगाने मारला की 2 खेळाडू पाहत राहिले की भाई गेंद गई तो गई का. येस चेंडू सी मारेगा पार. चौकार. 4 धाबा. भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग या फोनवर भाई हलवतो दुनिया डेंजर हाय सेटिंग. थँक्यू. अखेरकार आमच्या आयुषचं आगमन झालंय. गावामध्ये आगमन झालं. येस वेलकम बॅक. अजून एक युवा समालोचक आयुष यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सगळ्यांचे स्वागत आहे या दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा गॅप मध्ये पटका होता. टायमिंग केलं होतं. चौकार आला गेला. हलक्या हातानं सन्मान दिला चेंडूला सिंगल साठी. पहा आता इकडून आता सर्व गोष्टी पाहिले जाणार आहेत. कुठे चौकार आला, कधी आला, आता कोणाच्या विरुद्ध कसं प्लॅन करायचा. 2 सोलामेरी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. इक्वेशन काय आहे 13 मध्ये 16, 13-16 या इक्वेशनला मॅच आणून थांबले गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फेकी झाली गेली होती परंतु रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगवान होती त्यामुळे सिंगल आली. पहा इक्वेशन काय आहे 12 मध्ये 15. 1 मिनिट आयुष वरती 12-15 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. चला नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्यमंत्र्यावर दाखल. आयुष आता इकडे आलाय, कसं वाटतंय आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील. आयोजन तर चांगलंच आहे. बरं वाटलं. हा ट्रॉफी तर चमकते. ट्रॉफी आवडली. क्या बात है. थोड्याच वेळात आयुष सुद्धा इसी का नाम है पॉवर प्ले. आता या हॉर्न वाजणार म्हणजे पॉवर प्ले घेतला गेलाय. इक्वेशन काय बनलंय 12 मध्ये 15. पॉवर प्लेचा राजा आलाय. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पहा साहेबामध्ये अजून आठवते पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता केदार. कुमार गावडने आणि कुमार गावडला सुद्धा विसरून चालणार नाहीये. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची सर्व माहित आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केले चेंडूला. फेकी चाली गेले. फेकी डायरेक्ट एस्टॅनवर करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न नेहमीच असतो वैभव पाटीलचा परंतु सिंगल साठी चेंडू गेलाय. आता इक्वेशन काय 13-11 मध्ये 13. जमीची बाजू काय आहे या मॅच मध्ये एकच आहे. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सर्वात जमीची बाजू साई कृपा संघासाठी आहे. कट केलाय चेंडूला पाठवलंय सिंगल साठी. आता एकेकी धावेने सुरुवात चांगली आहे. चौकार सुद्धा आले गेले. स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली गेले. अतिरिक्त धावा सुद्धा येतात. समोर एखादा विकेट पाहतोय, एखादा ब्रेक थ्रू पाहतोय, त्यासाठी डब्ल्यू. आता तो डब्ल्यू येणार कधी. 10-12 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकअप चांगलाय. इकडे काय घडलंय. हो आता अशा प्रकारच्या फिल्डिंग सर्वांच्या मनाला भावणार आहेत. पहा कशा प्रकारे चेंडूला अडवलं तर रोहनने. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे आमच्या डिबेट नेटवर्कवर. समोर डाऊन टू ग्राउंड फटका खेळला होता. चेंडू आतामधून बॅटरच्या पायाला लागत असताना काय जबरदस्त एफर्ट लावलंय आणि एफर्ट लावत असताना त्वरित कुमार गावडकडे फेकी केली होती परंतु तितक्यात हार्दिक आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित होता. एकच धाव आली गेले. 9-11 पॉवर प्ले ऑन आहे. समोर एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे. आता ब्रेक थ्रूची गरज असताना तो प्रयत्न करावा लागणार आहे. 9-11चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेलंय. गुरुदत्त मनुलपाडा संघासमोर साई कृपा अर्नाला. कट केलाय चेंडूला पाठवले सिंगल साठी. आता इकडून विकेट नाही आहेत परंतु इकडून तो चौकार वाचवण्याचा प्रयत्न पुरेपूर करावा लागणार आहे. समोर प्रत्येक चेंडूवर स्ट्राईक रोटेट म्हणजे सर्व जमिनीची बाजू अजून ठरली गेली. 8 मध्ये 10 या इक्वेशनला मॅच चालली गेले. या अगोदर 31 धावांचा पाठलाग या मैदानावर डिफेंड झाला गेलाय. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. समोर व्हॉट अ फील्ड.
आउटस्टँडिंग आहे पण डायरेक्ट फेकी झाली गेले. पाणी पाणी नाही, पाणी 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 घेऊन जा. पहा कशा प्रकारे चेंडूला अडवलं होतं. काय जबरदस्त फिल्डिंग होती. 7-9 या क्वेश्चनला मॅच चालून थांबले. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. ओ इकडे काय घडलंय. इतके खेळाडू बॅकअपला असून ट्रम्बल का. 1 2 3 नवे 4 खेळाडू होते. एकाच रुलावर 2 गाड्या आल्या होत्या. आता अशा वेळेला 4 खेळाडू काय करतायत हा सुद्धा प्रश्न आहे. विकेट येता येता राहिली गेले. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये समोर डाऊन द ग्राउंड कुमार गावडने चेंडूला अडवलं होतं. आता फेकी करत असताना दोन्ही गाड्या एका रुलावर. अशा वेळेला बॅकअपला किती खेळाडू आहेत पहा. जवळपास 2. इकडून तिसरा सुद्धा आलाय. आता इतके खेळाडू 4 खेळाडू आहेत तरी विकेट नाहीये. सर्वात खंतीची गोष्ट आहे. आता इक्वेशन काय राहिलंय 6 मध्ये 8. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन आपल्या मुख्य मंचावर या. साईबा बी समोर, दत्तगुरु नवापूर, मंगेश तांडेल समोर, जतीन. बॅटल आहे टॉस साठी. पहा आता समोर काय घडलंय. समोर मध्ये इक्वेशन काय आहे 6 मध्ये 8. आता इकडून विकेट नको आहे. आता इकडून डॉट. जितके डॉट तिकडे समोर प्रेशर, तितके सिंगल अजून थोडंसं प्रेशर. चौकाराने तर अजून दबाव येणार आहे. या सर्व गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी आलेले आहेत. मंचावरील मान्यवर आदरणीय सन्माननीय प्रकाश वैती यांना विनंती करतोय की त्याने आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पहिला बॉल कट केला चेंडूला. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करू. दत्तगुरु नवापूर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न करणार. 27-28. थँक्यू. या खेळपट्टीबद्दल तुम्ही काय सांगा. खेळपट्टीत अजून ग्राउंडमध्ये गेलो नाही, गेल्या वेळेस कळेल. थँक्यू. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने कौस्तुभमीर यांच्याकडे. आता इक्वेशन 4 मध्ये 7. ओ बॅटचा टोला लागलाय. परंतु चांगली फिल्डिंग. पहा इकडून आता सर्व काही घडतं. मग विकेटची काय गरज आहे. या अगोदर चर्चा झाली होती नयन. इकडून सर्व काही ठीक आहे. इकडून आता गुरुदत्त मनील पडा विकेट नाही बघत. इकडून आता चौकार वाचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आता एका चौकीची मॅच राहिली गेले. 3 मध्ये 6 इक्वेशन आहे. ओ कट केला. येस विकेट आले. शेवटी आले परंतु आले सर्वात जमेची बाजू. आता मात्र पहिल्या विकेटचं बदल. मैदान सोडावं लागलं हार्दिक लगान. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. हा नयन 3 षटकामध्ये सर्व काही ठीक होतं. विकेट सुद्धा नव्हती. समोर प्रेशर होतं आणि त्या प्रेशरला पूर्णपणे संपून टाकलंय. समोर प्रेशर दिलं गेलं. साई कृपा संघ अडचणीत आहेत. आता इक्वेशन काय 2 मध्ये 6. आता 2-6च्या इक्वेशनला नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय करण वैती. आता करण वैतीला ते ओरमचं मैदान आठवावं लागणार आहे. या सुद्धा खेळाडूला विसरून चालणार नाहीये. जबरदस्त फॉर्म मध्ये अंदाच्या अंगम्यामध्ये. परंतु आता अंडरमचं क्रिकेट आहे. 2 मध्ये 6. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू अडवला. फेकीला आलं उत्तर. सर्व खेळ संपलाय शेवटच्या अंतिम षटकामध्ये. या ऐकूया डीजे मयूरला. काजळ लावणे आले मी आज असं नका बघू. येते मला लाज.
माझं घातलं असा थँक्यू 29 धावांचा बचाव या मैदानावर. या अगोदर 31 झाला होता, आता 29 धावांचा बचाव आणि अखेरकार 29 धावांचा बचाव झालाय. गरुदत्त मनेलपाडा या ग्रुप बी मधून टॉप 8 मधून जाणारा दुसरा संघ. त्या संघाचं नाव आहे गरुदत्त मनेलपाडा. काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी.